नमस्कार प्रेक्षकांनो, सखी आणि कान्हा यांच्या लाईफमध्ये काय अपडेट्स आहेत ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर आता इथे कान्हाने सखीसाठी एक घोटीव पेपरपासून हार्टचा आकार बनवलेला असतो आणि हे बघून सखी खूप खुश होते. सखी म्हणते की खरंच हे सगळं मला बनवता येत होतं. मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा मी हे सगळं बनवायचे, पण तू माझ्यासाठी हे बनवलं आणि त्याला कडकडून मिठी मारते. मला खूप आनंद झाला आहे, कारण की मला नेहमी असं वाटायचं की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी हे बनवावं. आता इकडे सखीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो आणि सगळे आता इथे नाश्त्यासाठी खाली आलेले असतात. तेव्हा आता इथे मनस्विनी जी असते, सगळ्यांना वाटत असतं की ही तेजस्विनीच आहे, पण खरी तर ती मनस्विनी असते. आता इथे सखी म्हणते की माझ्या सासरचे सुद्धा आज इथे येणार आहे नाश्त्यासाठी. आता सखीच्या सासरचे आलेले असतात, अपर्णा आलेली असते. अपर्णाने इथे तेजस्विनीला कडकडून मिठी मारलेली असते आणि इकडं आता सखी म्हणते की आई आज तुम्ही काहीतरी गोड खा आणि मला असं वाटत आहे की आता सखीने तिच्या सासरच्यांसाठी खूप प्रेमाने नाश्ता बनवलेला असतो. तेव्हा माँसाहेब म्हणतात की तुला माहिती आहे ना, मी गोड सोडलेला आहे, मी गोड खात नाही. पण इथे आता कान्हा म्हणतो, आई तिने इतकं प्रेमाने बनवलेलं आहे, मग आता तुम्ही खाऊन तर बघा ना. तर सखीने शिरा बनवलेला असतो. सखीच्या आग्रहाखातर माँसाहेब त्या शिरा थोडासा खातात. आता मात्र शिरा खाल्ल्याच्या नंतर आता इथे तेजस्विनी म्हणते की आपण या दोघांना कुठेतरी वेळ द्यायला हवा. इतकं सगळं आपल्या लाईफमध्ये झालं, पण या दोघांना एकांतात असा वेळच भेटला नाही. आता सखीच्या आईने ठरवलेलं असतं की दोघांना कुठेतरी बाहेर पाठवायचं. तेव्हा अपर्णा म्हणते, ठीक आहे, आता सगळं काही ठीक झालं, आता हनीमूनला कधी जायचं तो विचार करा. मला असं वाटतं तुम्ही जायला हवं, लोणावळा कसा वाटेल. तेव्हा आता इकडे सखीची आई जी असते तेजस्विनीने ठरवलेलंच असतं की यांना कुठेतरी बाहेर पाठवायचं. आणि मग येथे परशू म्हणतो की हो, ही तर आयडिया खूपच छान आहे. आणि मग इथे सखी म्हणते की खरंच मला सासरी येण्याची खूप इच्छा आहे, पण खूप वर्षापासून मला माझी आई मिळालेली आहे आणि तिच्याबरोबर मला वेळ घालवायचा आहे. जेव्हा अपर्णा म्हणते की सखी तू कधी येशील, तेव्हा सखी म्हणते मलाही खूप आतुरता आहे की माझ्या घरी मी सासरी कधी परत लवकर जाईल असं ती म्हणत असते. पण आता सखीला तिच्या आईसोबत वेळ घालवायचा असतो, त्यासाठी ती त्यांच्याकडे परवानगी मागत असते. पण इथे कान्हा म्हणतो, ठीक आहे, पण मी नक्कीच तुला वाजत गाजत इथून घेऊन जाणार आहे. आणि मग इकडे अपर्णा म्हणते, त्या क्षणाची आम्ही वाट बघत आहोत आणि तुमचं स्वागतसुद्धा मी एकदम छान करणार आहे घरामध्ये. आता मात्र इथे सगळ्यांची तयारी झालेली असते की कान्हा आणि सखीला आता बाहेर हनीमूनसाठी पाठवायचं असतं. तर आता तेजस्विनी म्हणते की थांबा 1 मिनिटं, मी आलेच जरा, मी काहीतरी द्यायचं ठरवलेलं आहे. आता इकडे आता तेजस्विनी म्हणते की खरंच ही आयडिया तुम्ही अपर्णाताई खूपच छान काढली. तेव्हा आता मात्र सगळे इथे तेजस्विनीला अपर्णा म्हणते की तू केव्हापासून मला अपर्णाताई म्हणायला लागली, अगं आपल्यात केव्हापासून हे असं आलं. तेव्हा मात्र इकडे गौतम काकाही खूप खुश होतो. आता सखी आणि कान्हा बाहेर जात असतात. आता मात्र ती म्हणते की सगळ्यांसमोर असं बरं नाही वाटत अपर्णा बोलायला, आपल्या दोघींमध्ये ठीक आहे. तेव्हा आता तू आता माझ्या सखीच्या सासू आहे. आणि मग हे सगळं होत असताना तेव्हा आता तेजस्विनी म्हणते की 1 मिनटं मी आलेच जरा. आणि मग सखीला खूप आनंद होत असतो की आता सगळे काही ठीक झालेलं आहे त्यांच्या घरामध्ये. आता तेजस्विनी जी असते ती म्हणते की खरंच मी काहीच करू शकले नाही माझ्या सखीसाठी, आता काहीतरी तसं करण्याची वेळ आलेली आहे आणि आता मी सखीसाठी काहीतरी करावं असं मलाही वाटत आहे. तेव्हा मग इथे मीनाक्षी म्हणते, हो ना, जेव्हापासून हनीमूनची बाहेर जाण्याची बातमी ऐकली तेव्हापासून सखीच्या चेहऱ्यावर किती आनंद झालेला आहे, सखी किती खुश झालेली आहे. सखी म्हणते काहीतरीच काकू. आणि मग सखी हसायला लागते. तेव्हा मात्र माँसाहेब म्हणतात की ठीक आहे, मला तर कामावर जावंच लागेल, मी निघते, मला ऑफिसला जायचं आहे. मला असं करून नाही चालणार, कारण की बाकीच्यांचं नाही माहिती, कारण की हे सगळं ती कानाला बोलत असते आणि म्हणते आता परवानगी द्या. तेव्हा आता परशू आणि गौतम म्हणतात की तुम्ही नाश्ताही पूर्ण संपवलं नाही, पण आता म्हणते की नाही, आता निघायला हवं आम्हाला. तेव्हा कान्हा म्हणतो लवकरच लोणावळ्यावरून आल्यावर माँसाहेब मी ऑफिसला येईल असं माँसाहेबांना कान्हाने सांगितलेलं असतं. आणि मग इकडे तेजस्विनीने तर मात्र यांच्यासाठी तिकीट पण काढून ठेवलेले असतात, लोणावळ्याचे सगळं बुकिंग केलेलं असतं. आणि म्हणते की हे घ्या माझ्याकडून, हे मी तुमच्यासाठी खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं की सखीसाठी काहीतरी करायला हवं, त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. आता कान्हा म्हणतो, अरे वा, खरंच तुम्ही किती छान प्लॅन केलेला आहे.
मला खूप आवडला. आता लोणावळ्याला आम्ही दोघे जाऊया. आता मात्र सगळी तयारी झालेली असते बॅगा भरायला. ते आता त्यांच्या रूममध्ये येतात. तेव्हा आता सखी म्हणते, "बॅग किती वरती आहे? माझा कसा हात पुरेल? जे चल काना मला एवढी बॅग काढून दे." आता बॅग काढतो आणि इथे सखीला मिठी मारला जातो. तेव्हा सखी म्हणते, "हो, बाजूला हो, अजून पेशन्स ठेव जरा." असं सखी बोलत असते. आणि मग सखी इथे काना आणि सखी खूप रोमॅन्टिक मूडमध्ये इथे असतात. तेव्हा आता ते लोणावळ्याला जाण्यासाठी तयार होत असतात आणि बॅगा भरत असतात. तेव्हा काना म्हणतो, "आपल्या दोघांसाठी एकच बॅग का? आपण दोघेही एकत्रच." तेव्हा इथे सखी म्हणते की तुझं आणि माझं वेगळं काय आहे? आपण एकत्रच बॅग नेऊया. आता इकडे किचनमध्ये दही साखर त्यांना देण्यासाठी इथे वाटीत दही घेतलेलं असतं. पण मनस्विनीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार असतात. ती म्हणते की आता मात्र जे यांच्यासाठी तिकीट बुक केलेलं आहे, यांना लोणावळ्याला जायचं आहे, पण हे परत तर येणारच नाही. जसा की गाडीचा ब्रेक काना ओढेल तेव्हा त्यांच्या गाडीचा स्फोट होईल आणि हे कायमचेच वरती जाणार आहे. त्यासाठी तिने जो काही प्लॅन केलेला असतो तो येथे तिच्या मनामध्ये तो प्लॅनविषयी तिला असं वाटत असतं की हे दोघं आता एकदाची संपूर्णच जाणार आहे. त्याची मजा ती तिच्या प्लॅनची मजा घेत असते आणि म्हणत असते की आता लवकरात लवकर फक्त हे दोघे इथून निघून जाऊ दे. आता पुढील भागामध्ये इथे जी तेजस्विनी असते, तेजस्विनी बनून जी घरामध्ये आहे मनस्विनी, तिने मात्र गाडीमध्ये बॉम्ब ठेवलेला असतो. आता पुढील भागात मात्र असं घडलेलं आहे की तेजस्विनी ही त्यांच्यासोबत कशी निघाली गाडीमध्ये. आता सगळा प्लॅन विस्कटीत होणार की काय? आता नेमकं बॉम्बस्फोटमध्ये सखी कान्हा जाईल का? ही खरी तेजस्विनी म्हणून जी आहे ती मनस्विनी जाईल? पुढील भाग बघण्यासाठी पाहायला विसरू नका. चॅनल लाईक सबस्क्राईब करा.